हरिओम. मी डॉक्टर पूजा प्रसाद सावंत, सावंतवाडी उपासना केंद्र. हा माझा अनुभव आहे तो खूप वर्षापूर्वीचा आहे, पण तरी पण तो मला खूप सांगावासा वाटतो. माझ्या घरातले माझं माहेर आहे कोल्हापूर. तर माझे आई वडील ते मुंबईला जाते असल्या कारणाने, माझा धाकटा भाऊ तिथे असल्या कारणाने त्यांना बापूंबद्दल सगळी माहिती होती. आणि आम्ही त्यावेळेला उपासना घेतलेली. डिसिल्वा स्कूलला आम्ही प्रवचनाला जात होतो. मी सुद्धा गेलेली काही 1-2 वेळेला. आणि मी त्यावेळेला माझं मेडिकलचं शिक्षण चालू होतं. ॲटॉप्सीचा कॅम्प होता माझा राजावाडी हॉस्पिटलला घाटकोपरला. आणि त्याच्यासाठी मी रिझर्वेशन केलेलं कोल्हापूरवरनं. आणि मी कंडक्टरला विचारलं की ही लक्झरी बाबा सकाळी 6 वाजेपर्यंत पोचेल का उजाडल्यानंतर, कारण मी एकटीच आहे प्रवास करणारी. तर अगदी रात्री ऐन वेळेला मी पोचले तिथे, तर मला काही समजणार नाही आणि एकटीच मी प्रवास करते लेडीज. तर तो म्हणाला, नाही मॅडम, हा 6-7 वाजणार गाडी पोचायला. म्हणून मी त्या लक्झरीचं रिझर्वेशन केलं आणि मी बसले लक्झरीमध्ये. सकाळी अचानक गाडीमध्ये मोठ्याने ओरडला. तर म्हणाला सायन्स सर्कल आलं. मला सायन्स सर्कलला उतरायचं होतं. साधना विद्यालयाच्या इथे सायन्स सर्कल सायन्सला माझी राहण्याची सोय होती एका मैत्रिणीकडे. तर मी उठले गडबडून. माझ्याकडे 1-2 महिने राहायचं असल्या कारणाने मोठी बॅग होती, ती घेतली आणि मी धडपडून खाली उतरले लक्झरीतनं. आणि लक्झरी निघून गेली. लक्झरी निघून गेल्यानंतर पूर्ण काळोख होता रोडवर. सगळीकडे मोठा म्हणजे 100 फुटी हायवे दोन्ही साईडला. आणि तिकडे मी उतरले. रस्त्यावर कोणीही नाही, पूर्ण अंधार काळोख. 4 वाजले असतील माझ्या अंदाजाने. 4-4:15 झाले असतील. 4 झाले असतील जास्तीत जास्त, कारण कुठली एखादी गाडी रोडवरनं जात येत होती आणि ते टॅक्सी ड्रायव्हर्स होते आणि ते आले माझ्याकडे. आणि मॅडम माझ्या गाडीत बसा. मला हे विचारलं नाही त्यांनी की कुठे जायचं आहे किंवा काय वगैरे, पण त्यांची नजर बरोबर नव्हती. ते विचित्र बोलत होते आणि मला खूप भीती वाटायला लागली त्यांच्याकडे बघून की आता मी काय करायचं, एवढी मोठी बॅग माझ्याकडे, मी एकटी इथे, कोणच नाही रोडवर. आता मग मला बापू आठवले. बापूंची आठवण झाली. ॲक्च्युली माझ्या घरातले करत होते, मी खूप बापूंची उपासना करत होते असं काय नाही. मी फक्त बापूंना नमस्कार करायचे. की मी बापूंची आठवण मला आली. मला तर काय करावं हेच मला कळेना आणि मी खूप घाबरलेले. सहज मी माझं लक्ष गेलं तर पाठीमागे एक STचे म्हणजे बसची शेड होती. आणि बसच्या शेडमध्ये पाठीमागे टेकून एक गृहस्थ उभे होते. व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट. ते फक्त इथून त्या शेडमध्ये उभा राहिल्यामुळे, काळोख असल्यामुळे मला ते इथून वर दिसत नव्हते, पण मला पूर्ण त्यांचा ड्रेस तेवढा दिसत होता आणि ते उभे आहेत. मग मला ते गप्प उभे असल्यामुळे आणि मी त्यांच्याकडे गेले आणि मी म्हटलं, सर मला ताबडतोब त्या साधना विद्यालय मला जायचं आहे, तर तुम्ही कसं जाऊ मला, कारण खूप वर्षानंतर मुंबईत आल्यामुळे मला काहीच समजत नाही मी कुठे आले काय ते. तर ते म्हणाले, मॅडम म्हणजे अपोजिट साईडला जा आणि तिथनं टॅक्सी घ्या म्हणून. मी शेवटी ती बॅग उचलली आणि अपोजिट साईडला ह्याच्याकडे गेली मी टॅक्सीसाठी. तिथे टॅक्सी काय मिळायला तयार नाही आणि तिथेही एक जण टॅक्सी ड्रायव्हरमध्ये अर्धा प्यायलेल्या अवस्थेत एक माणूस होता तिकडे. तर मी खूप घाबरलेले. मग शेवटी बापूंचा धावा केला आणि तेवढ्यात एक टॅक्सी दिसली मला येताना. टॅक्सी दिसली तर टॅक्सी आली आणि हात दाखवत होते मी. मला वाटत नव्हतं की टॅक्सी वगैरे थांबेल माझ्या हाताकडे बघून, पण टॅक्सी थांबली. तर त्याने माझी बॅग डिकीत ठेवली. मला काही विचारलं नाही. मी म्हटलं मला सायनला जायचं आहे साधना विद्यालयाला. तर काहीच बोलले ना, ठीक आहे बसा म्हणाले. आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी साधना विद्यालयाच्या इथे उतरलं आणि ती टॅक्सी निघून गेली पुढे. टॅक्सी निघून गेली. नंतर मी उभी राहिले आणि थोडा वेळ उभी राहिल्यानंतर मग मला लक्षात आलं की बाबा कुठे जायचं, कारण ते मी माझ्या व्यवस्थित ठिकाणावर पोचले. पण हे सगळं करत असताना कुठेतरी मी सगळ्या गोष्टींचा विचार करते की हे कसं काय शक्य आहे. माझ्या आईवडिलांचा तर बापूंवर खूप विश्वास होता, ते करत होते. मी इतकं करत नव्हते, कारण कॉलेज लाईफमध्ये आपण इतकं हे नसतो, डिवोटेड नसतो, जे आपलं नमस्कार करायचं इतकं मला माहीत होतं. बापूंची आठवण करत होते. पण मी कधी सिन्सिअरली असं जायला पाहिजे प्रार्थना, म्हणजे डिसिल्वा हायस्कूलला जायला पाहिजे 1-2दाच गेलेली मी. पण ते बापू होते ज्यांनी मला गाईड केलं अपोजिट साईडला जा. जे बापू होते त्यांनी मला व्यवस्थित सिक्युअरली पोचवलं असंच मला वाटतं आणि हेच करत आहे. बापूंची आठवण त्यावेळेला मला खूप आलेली आणि त्यांनी मला बरोबर योग्य ठिकाणी माझं संरक्षण करून व्यवस्थितरित्या मला माझ्या डेस्टिनेशन, तर माझ्या मैत्रिणीच्या घरी मी त्या दिवशी व्यवस्थित पोचले. खूप खूप अंबज्ञ बापू. आय लव्ह यू माय डॅड. आय लव्ह यू फॉर एव्हर.